तुझ्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? अरे जीव की प्राण आहेस तू माझा. अरे सोपन, कुठच्या विचारात हरवलंयस? काही नाही, फक्त मला एक सांग, ही नाणी तू का वाटतोयस? म्हणजे तुझ्याही बाबतीत तेच झालंय जे माझ्या बाबतीत झालंय? सोपानच्या दिवशी तुझ्या मनात वाईट आणि स्वार्थी विचार नाहीसे होतील, त्या दिवशी तुला साक्षात्कार होईल. गोपाळ बुवा, स्वामी देव पुन्हा स्थानावर आले हे बघून इतकं बरं वाटतंय ना, अगदी समाधान वाटतंय. आता सगळं पूर्वीसारखं होईल असं वाटतंय. सुंदरा मावशी, एवढं सगळं सहज नाही वाटत आहे. म्हणजे स्वामी थांबतील, ऐकतील हे दिसताना खूप सोपं वाटतं, पण आपल्या मनाची खात्री पटावी, आपलं समाधान व्हावं म्हणून स्वामी शरीराने इथे आहेत असं भासवू शकतात. पण ते मनाने तिथेच असतील तर? नाही, हे मी माझ्या मर्जीने नाही करत आहे. हे मला स्वामींनी सांगितले. स्वामींनी सांगितले म्हटल्यावर हे काम करावंच लागेल. पण सगळ्यात दुःखी माणूस मी कुठे शोधू? इथे तर सगळेजण आपापलं दुःख लपवून जगतायत. खरं दुःख मी शोधू कुठे? मला माहिती आहे सगळ्यात दुःखी माणूस कोण आहे ते. स्वामी देवा, ही फुलं? हाय सोपान, म्हणजे स्वामी? फुलं जेव्हा ताजी असतात तेव्हा ती सुगंध देतात, रंग देतात, आनंद देतात. पण तीच फुलं जर बराच काळ पानात घट्ट बांधून ठेवली, हवा नाही, पाणी नाही, सूर्यकिरणांचा प्रकाश नाही, तर काय होतं? ती फुलं कोमेजतात. असंच माणसाचंही असतं. तो जर बराच काळ स्वार्थाच्या आवरणात राहिला तर तो स्वतःचं खरं रूप विसरतो. आतापर्यंत स्वार्थ हे सोपानचं विश्व होता. मी, माझं, माझ्यासाठी, यातच तो रमला होता. या पलीकडे त्याला काही दिसत नव्हतं. सोपान, तुझ्या भोवतीचं स्वार्थाचं आवरण मी काढतोय. जरा दुखेल, त्रास होईल, पण त्या वेदनेशिवाय तुला वस्तुस्थितीचं दर्शन होणार नाही. खरंय स्वामी देवा, स्वार्थ म्हणजे आयुष्य नाही आणि धनसंपत्ती म्हणजे विश्व नाही. एकदा कोमेजलेली फुलं पुन्हा ताजी होऊ शकत नाही, पण माणसाने ठरवलं तर तो नक्की सुधरू शकतो. एवढंच धान्य उरलं, अजून 2-3 दिवस तरी काढू शकेल. श्रीपाद भाऊ. स्वपन भाऊ, तुम्ही या गरिबाच्या झोपडीमध्ये? हो, एक काम होतं म्हणूनच आलो. का? अहो, रस्त्यावर जाताना तुम्हाला इतके आवाज दिले तर कधी साधं तुम्ही डोंकूनही पाहिलं नाही, आणि आज थेट माझ्या झोपडीत? हे बघ, काळ बदलतो तशी माणसंही बदलतात. हे बघ, हे धन घे, याने तुझी गरिबी दूर होईल. तुला कष्ट करायची गरजच पडणार नाही. हे घे.
हे सगळं माझ्यासाठी? पण एवढी कृपा का माझ्यावर? तुझी गरिबी मला बघवली नाही म्हणून हे धन घेऊन आलोय तुझ्यासाठी. आता तुझं आयुष्य बदलेल. पण आजच्या काळात कोणी कुणावर एवढे उपकार करत नाही. स्वतःचं धन कोणी इतकं सहज देत नाही. मग तुम्ही का देताय? हे बघ, मी मदत म्हणून करतोयस हे सगळं. ते धन ठेव तुझ्याजवळच. हे धन चोरीचं तर नाही ना? लुबाडलेलं तर नाही ना? या धनाला शाप तर नाही लागलेला ना? नाही नाही नाही, असं काही नाही. हे बघा, हे धन नकोय मला. हे बघ, असं का करतोयस तू? का नको? आयतं धन घेणं चांगलं नसतं. अहो ते टिकत नाही. अहो आयतं धन घेतलं की मोह वाढतो, स्वार्थ वाढतो आणि व्यसन चिटकतात. या आयत्या मिळालेल्या धनाने मला पाहिजे तेवढा आनंद झाला नाही. माझ्या शेतात राबून, घाम गाळून, कष्ट करून हे धन पिकवलं की त्याचा आनंद कैक पटीने होतो बघा मला. तू खूप कष्ट करतोयस, पण तुझे हे कष्ट दूर व्हावे म्हणूनच हे करतोय ना. हे धन घे, तू समाधानी राहशील. हे घे. नको सोपन भाऊ. अहो कष्टाने कमवलेली भाकर समाधान देते आणि रात्री मला चांगली झोप लागते. माझं खरं सुख धनात नाही, हो समाधानात आहे. अरे मला तुझी सोन्याची नाणी नकोय सोपान. का? का नको? अरे उलट तुलाच पाहिजे ना, तर यातलं धन घेऊन जा. आयतं धन घेणं चांगलं नसतं. अहो ते टिकत नाही. हे कसं शक्य आहे? एवढं धन समोर असूनही तो गावकरी हे धन कसं नाकारू शकतो? माझंच काहीतरी चुकतंय. माझ्या विचारांमध्येच काहीतरी चुकतंय. स्वामी, स्वामी, बरं झालं तुम्ही आलात. ह्या थैल्या ठाऊक आहे आम्हाला सगळं, काही सांगायची गरज नाहीये. स्वामी, पण एक गोष्ट मला कळत नाही. व्यापाराकडे एवढं धन असूनही तो सुखी नाही आणि गावकरी एवढा गरीब असूनही दुःखी नाही. हे कसं शक्य आहे? शिवशंकर शंभा. हे काय? स्वामी, हा तर हिरा आहे स्वामी. नीट निरखून पहा. स्वामी, हिराच आहे तो. हे घे, ठेवणार तर. स्वामी, चटका बसतोय. शिवशंकर शंभा. हे घे, आता हा धरून नाथ. स्वामी, ह्याने चटका नाही लागत. पण हे सगळं दाखवून तुम्हाला काय सांगायचंय? हा तापला नाही कारण हा खरा हिरा आहे. खरा हिरा तापत नाही, तो थंड असतो. आणि जो तापला तो काचेचा तुकडा होता. पण तुला तो हिरा वाटला का? तर तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन. हेच घडतं खऱ्या आयुष्यात सुद्धा. अरे तुम्ही ज्याला सुख समजता ते सुख नसतंच. आणि तुम्ही तोच गोंधळ केला
व्यापारी आणि गावकऱ्याच्या बाबतीत. तुला वाटलं व्यापारी सुखी असेल आणि तो गावकरी दुःखी असेल का? तर तुझ्या नजरेत सुखाची व्याख्या ही धनावर अवलंबून आहे. अरे पण खरं सुख ओरबाडण्यात नसतं, तर जे आपलं आहे त्या समाधान मानण्यात असतं. खरं सुख हे समाधानात आहे. सोपान, आता चूक सुधारण्याची वेळ आली आहे. स्वामी मग मी काय करू? पादुका मोरयाच्या घरी नेऊन दे. शिव शंकर शंभो. बुवाला आम्ही स्वतःच्या हाताने दूध देतो, म्हणजे बुवा आमच्यावर खुश होईल आणि मग म्हणेल, कशी ग आमची कपिला. कपिलाताई द्या इकडे, मी देते स्वामी देवांना. अहो मी आल्यापासून माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाकडून ते काही घेत नाहीये. का सुंदरा मावशी, स्वामींची सेवा फक्त तुम्हीच करायची का? आम्हालाही सेवा करायची आहे स्वामींची. मीच देणार, समजला? स्वामी घ्या, अहो गरम आहे दूध, पिऊन घ्या. सुंदरे पेला घे. स्वामी अहो मी देते ना, माझ्या हातून घ्या दुधाचा पेला. हा पेल्यातलं दूध कुठे गेलं? हा, पेल्यात दूध नाहीये. आहे आहे, घ्या स्वामी घ्या. आता तरी या पेल्यात दूध होतं. ही लीला आहे की भास? काय चाललंय? कपिलाताई अहो थांबा. हा कसला तरी संकेत आहे, तो ओळखा जरा. स्वामी देवा, गोविंद भाऊंनी एक गाय दान म्हणून दिली आहे स्थानावर. तिचं दूध आहे हे, घ्या. अरे वा, चांगलं आहे की. आता रोज दूध प्यायला मिळेल. हो पण स्वामी, गोविंद भाऊ ही गाय आजच परत घेऊन जाणार आहेत. का असं अचानक? अहो स्थानावरती गाय दान म्हणून दिली म्हणून त्यांच्या बायकोनी त्यांच्याशी भांडण काढलं. आता तिच्या पुढे मात्र यांचं काहीच चालत नाही म्हणून. ती वेडी आहे का? एकदा दान दिलेली गोष्ट परत मागत नाहीत, एवढी साधी गोष्ट आहे, तिला कळत नाहीये का? कपिलाताई अहो शांत राहा जरा. कपिले घेऊन जाऊ दे. अगं चांगलंच आहे की. नाहीतर काय, रोज शेण काढा, चारा खाऊ घाला, दूध काढा, लक्ष द्या, त्रास वाचला. स्वामी अहो आत्ताच तुम्ही म्हणालात, वा छान, आता रोज दूध प्यायला मिळेल. आणि आता म्हणताय ते शेण कोणी काढायचं, गाईची सेवा कोणी करायची, काय त्रास? नक्की काय सांगायचंय तुम्हाला? श्री स्वामी समर्थ. कपिलाताई, स्वामीदेव काय सांगतायत येते का लक्षात? नाही. अहो स्वामीदेव सांगतायत, परिस्थिती बदलली म्हणून मनस्थिती बदलणं म्हणजे आपणच आपल्या आयुष्याच्या आनंदाची किल्ली परिस्थितीच्या हातात देण्यासारखं आहे.
सुखात माजलो तर दुःखात कोसळून जाणं ठरलेलंच आहे. आणि दुःखात खचलो तर आयुष्य आपल्याला जो धडा शिकवू पाहतोय तो नाकारण्यासारखं आहे. म्हणून सुखात नम्र राहणं आणि दुःखात स्थिर राहणं ही शहाणपणाची खूण आहे. परिस्थिती असते ती बदलण्यासाठी आणि मनस्थिती असते ती टिकून राहण्यासाठी. सुखात माजणं म्हणजे अज्ञान आणि दुःखात खचणं म्हणजे अविश्वास. पण या दोन्ही अवस्थांमध्ये जो स्वतःला सांभाळतो, स्थिर राहतो, तोच खरा मुक्त माणूस. अगं दूध मिळालं तरी ठीक आणि नाही मिळालं तरी ठीक. जो दोन्ही अवस्थेत शांत राहतो तो खरा श्रीमंत. समजलं स्वामी मला. हीच गोष्ट आता सोपानला समजवायची. शिवाय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आई, मला अजूनही काय दिसत नाहीये. सगळीकडे अंधारच आहे. मी बरं होईल ना? तू लवकरच बरा होशील बाळा. तुला काहीच होणार नाही. सुमित्रा, तुला बरं वाटतंय का? मी ठीक आहे. पण आपला गणू काय झालं हे? अहो ऐका ना, मला काहीही झालं तरी चालेल, पण आपल्या गणूचं आयुष्य असं अंधारात राहायला नको. तुम्ही काहीही करा. हवं तर स्वामींना साकडं घाला, पण माझ्या मुलाला वाचवाव. सुमित्रा, हे बघ, काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. अगं काहीतरी मार्ग नक्की सापडेल. स्वामींवर विश्वास ठेव. सोपान 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 सोपान. हे आवाज सोपान 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 सोपान. का मारलात आम्हाला? कशासाठी मारलंस? संपत्तीसाठी? पादुकांसाठी? की पादुकांच्या नावावर कमाई करण्यासाठी? सोपान, एकदा बोलला असतास तर माझी सगळी संपत्ती तुला दिली असती. तुझ्यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट करून तुला हवं तेवढं धन कमावून दिलं असतं. असो, आमच्या मायेपेक्षा तुमचा स्वार्थ मोठा ठरला. आता गोपाळ बुवा येतील, ते तुला काहीतरी देतील. ते घे आणि निदान आता तरी यापुढे पादुकांची निस्वार्थ सेवा कर. नाही नाही, हे सगळं खोटं आहे. खोटं आहे सगळं. मी काही केलेलं नाहीये. खोटं आहे सगळं. मी काहीच नाही केलंय. खोटं आहे सगळं. मी काही केलेलं नाहीये. मी काही केलेलं नाहीये. खोटं आहे. अहो खोटं आहे सगळं. खोटं आहे सगळं. काय झालं? असं एकटक कोणाशी बोलताय? अहो अहो
नाही, मला पुन्हा भास झाला का? मी नमस्कार. मोर्या भाऊनी हा कागद तुम्हाला द्यायला सांगितला होता. काय झालं? अहो, हे शोभन उठ. सावकाश सावकाश. आहो वहिनी, एवढा त्रास माझ्यासाठी? मला कसला त्रास झालाय भाऊजी? भाऊची तब्येत बरी नसताना वहिनीचं काम वाढतं, कमी होत नाही. सोपान, अरे आपण एकमेकांसाठीच तर आहोत. दादा, एवढं सगळं माझ्यासाठी का करता तुम्ही? कारण लाडका भाऊ आहेस तू माझा, जीव की प्राण आहेस. हिशोब ठेवून कुठलंही नातं जपता येत नाही. नातं असेल ना तर सेवा आपोआप होते. भाऊजी तुम्ही व्हाल बरे, आम्ही दोघं आहोत ना, काळजी करू नका. काय ग, दमलो. सोपान, पाय मागे घे. दादा, दादा, त्या विंचवाने मला दंश केला नसता, पण त्याने तुला दंश केला. तू का मध्ये पडलास? अरे मी नसतो आलो ना तर त्यानं तुला दंश केला असता. अरे पण दादा, भेट. सोपान, वाटणी करायची ना तुला जमिनीची? ठीक आहे, जशी वाटणी तुला करायची तू करू शकतोस. जी शेत जमीन तुला आवडते, जी तुला सोयीची वाटते, तू ती घेऊ शकतोस. माझा काहीही आक्षेप नाहीये. म्हणजे दादा, मी माझ्या मनाप्रमाणे निवड करू शकतो? हो, अरे भाऊ आहेस तू माझा. सोपान, हिशोबाच्या काट्यावर मी कधीच नातं मोजत नाही. आणि हो सोपान भाऊजी, सुमित्रा, ती वाटणी आपण फक्त कागदावर करतोय हा. म्हणजे उद्या जाऊन कोणी काही विचारलं कायद्याच्या भाषेत तर उत्तर द्यायला काहीतरी असावं म्हणून. बाकी मनाने जे तुमचं आहे ते आमचं आहे आणि जे आमचं आहे ते तुमचं आहे. वहिनी, माझ्यावर एवढा विश्वास? हा फक्त विश्वास नाहीये सोपान, तर हे आपले पण आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वाटणी नेहमी संपत्तीची होते, नात्यांची नाही. आज फक्त जमिनीची वाटणी करतोय, उद्या आपल्याला सुख दुःख वाटायची आहेत. आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभं राहायचंय. दादा, वहिनी, तुम्ही हे सगळं माझ्यावर सोडताय, मी हा विचारच केला नव्हता कधी. अरे विचार करण्याची काही गरजच नाही सोपान. भाऊ आहेस तू माझा, आणि हे सगळं जे काही आहे ना ते तुझंच आहे.
आज मला कळलं ग, मी सुपीक आणि पाण्याजवळच्या जमिनी घेतल्या आणि दादाला पडी आणि रखरखीत जमिनी दिल्या. अगं पण एका शब्दानेही तो कधी बोलला नाही ग. मी किती स्वार्थी आहे ना. लाज वाटते मला माझीच. आज मला कळतंय त्यांनी कोणताही हव्यास केला नाही म्हणूनच तो आनंदी होता. पण माझा हव्यास संपतच नव्हता. एवढं सगळं असून कायम दुःखीच होतो मी. आणि म्हणूनच आपली ही अशी अवस्था झाली आहे. तुमच्या तोंडून हे शब्द ऐकून किती बरं वाटतंय म्हणून सांगू. खरंच अगं ज्या दादाने माझ्यासाठी एवढं सगळं केलं, मी काय केलं? त्या दोघांचा खून करायला सांगितलं मी. काय? अहो, हे काय म्हणताय तुम्ही? अगं माझ्यासारखा करंटा मी, आणि म्हणूनच तुमच्या दोघांची अशी अवस्था आहे. माझ्या पापांची शिक्षा तुम्हाला भोगायला लागते. पण सुमित्रा मी पळणार नाहीये. मी माझ्या चुका सुधारेन आणि जे चुकले त्याची किंमत मी फेडेन. सुमित्रा, अगं हव्यासाने मिळालेल्या गोष्टी क्षणभंगूर असतात ग. आणि ते आता मला पटले. स्वामींनी सांगितलं होतं. मला माझी चूक कळाली. स्वामी देवा, स्वामी तुम्ही इथे? सोपान, मला खात्री होती की तुम्ही इथे याल म्हणून. उपरती झाली, मनातला अंधकार दूर झाला की पावलं आपोआप योग्य दिशेने वळू लागतात. स्वामी, माझ्या पतीला क्षमा करा. हवं तर मला बरं करू नका, पण माझ्या गणूला बरं करा. त्याचं आयुष्य असं अंधारात ठेवू नका. त्याला त्याची दृष्टी परत द्या. तुमचे भोग संपले. ज्या क्षणी सोपानला उपरती आली त्याच क्षणी पापांचा प्रभाव तुमच्या कुटुंबावरून संपला. गणू, शिव शंकर शंभू. स्वामी आजोबा, मला सर्व दिसतंय.
दिसतंय. सुमित्रा, हे घे, या पादुकांवरचा चंदन जिभेवर ठेव. स्वामी, वेदना कमी झाल्यात. मला बरं वाटतंय. गणू, गणू, मला बरं वाटतंय. स्वामी, मी एवढा वाईट वागूनही तुम्ही आमच्यावर कृपा केलीत. तुमच्या कृपेने हे दोघे बरे झाले. पण मी माझ्याच भावाला आणि वहिनीला मारून टाकलं. मी खुनी आहे, मी पापी आहे. स्वामी, मला शिक्षा द्या. स्वामी, मला शिक्षा द्या. सोपान, तुला शिक्षा देण्याचा अधिकार आम्हाला आहेच, पण तुला शिक्षा आम्ही देणार नाही, तर ते दोघं देतील. या रे. दादा, वहिनी, स्वामी, हे खरं आहे का की मला पुन्हा भास होतोय? खरं आहे, हा भास नाहीये. सोपान, तुला उपरती झाली आहे ना? हो दादा. तेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं समाधान आहे. दादा, बरं झालं तुम्ही जिवंत आहात. हे सगळं स्वामी कृपेने झालंय. स्वामींनी आम्हाला काहीच होऊ दिलं नाही. पश्चात्तापाने उलावलेलं मन परमेश्वराची कृपा ओढवून घेता. उपरती हीच खरी शिक्षा आणि हीच खरी मुक्ती. शिव शंकर शंभो. स्वामी, 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 आपण इथे? आम्ही आमच्या खऱ्या भक्तांवर कधीच कुठला अनिष्ट ओढवू देत नाही. तुमच्यावर देखील हल्ला होऊ दिला नसता, पण याच हल्ल्याचा पुढे जाऊन सोपानला पश्चात्ताप होणार आहे आणि त्यातून तो सुधारणार आहे, म्हणून आम्ही हे घडू दिला. स्वामी, तुमची कृपा आमच्यावर आहे, हेच आमचं सर्वस्व आहे. स्वामी, आमचा श्वास, आमचं आयुष्य आपल्या चरणी. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव शंकर शंभो. स्वामी, आज तुम्ही फक्त मला वाचवलं नाही, तर मला माझ्याच पापांच्या नरकातून बाहेर काढले. नाहीतर मी आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. श्वास चालू राहिला असता, पण जगणं संपलं असतं.
स्वामी स्वामी, मी माझ्या हव्यासाने, माझ्या स्वार्थाने तुमच्या प्रेमाला अपराधी ठरवलं. स्वामी, भाऊ होतो तुमचा, पण आता माणूस म्हणूनही राहिलो नाही. मला माफ करा आणि मला शिक्षा द्या स्वामी, म्हणजे मला आयुष्यभर आठवण राहील की मी कोण होतो आणि मला काय व्हायला हवं होतं. स्वामी, सोपान, तुझी शिक्षा अशी नाही की तू एकटा भोगशील. ही शिक्षा अशी आहे की तुला आयुष्यभर माझ्या बरोबर निस्वार्थपणे आणि मनोभावे दत्तगुरूच्या पादुकांची सेवा करावी लागणार. हव्यासासाठी नाही, नावासाठी नाही, कमाईसाठी सुद्धा नाही, फक्त भक्ती म्हणून. दादा दादा ही शिक्षा, दादा ही शिक्षा मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे. सेवा हीच सर्वात कठोर आणि पवित्र शिक्षा आहे. पण दादा, आज मी या तुला पादुका परत देत नाही. आज मी स्वतःला परत देतो. या पादुका तुझ्याचकडे राहू दे, तुझ्याच घरात. मी निस्वार्थपणे सेवा करेन. श्री गुरुदेव दत्त. मी स्वामींना साक्षी ठेवून मी हे जाहीर करतो की आजपासून या सेवेचा उत्तराधिकारी गणू असेल. गणू, गणू, बाळा, एक लक्षात ठेव, हा वारसा एक जबाबदारी आहे, संपत्ती नाही. स्वामी, आज तुमच्या कृपेने आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जा आणि पादुकांची स्थापना करा. आज सेवा सुरू होती आणि हव्यास संपतोय. शिव शंकर शंभो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज खरंच आपलं घर पवित्र झालंय. हो ना, गाणगापूरहून आलेल्या ह्या पादुकांची सेवा बाबांनी निस्वार्थपणे केली. तो वारसा आपल्याकडे आला. मधल्या काळात काही चुकलं असेल तर दत्तगुरूंनी आम्हाला माफ करावं, एवढीच इच्छा. पण दादा, दत्तगुरूंनी आपल्याला माफ केलंय हे कसं कळेल? नाही, स्वामींचं मन मोठं आहे म्हणून त्यांनी आपल्याला माफ केलं, पण महाराजांनी आपल्याला माफ केलंय हे कसं कळेल आपल्याला?
जिथे अपराधाची जाणीव होते तिथे अहंकार गळून पडतो आणि जिथे भक्त संपूर्णपणे शरण जातो तिथे गुरुला अवतार घ्यावाच लागतो. श्री नृसिंह सरस्वती महाराज, दत्तगुरु. महाराज, आम्ही आपलं मोठेपण मान्य केलं, स्वामींचंही मोठेपण मान्य केलं, पण महाराज आणि स्वामी एकच आहे हे आम्हाला कळावं म्हणूनच आपण हे रूप घेतलं ना. बरोबर ना महाराज? शरणागती महत्वाची असते. पादुकांना शरण जा, मग कळेल क्षमाही मिळेल आणि कृपाही. शिव शंकर शंभो. स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. सुंदरे, आज एक आमचं मोठं कर्तव्य पूर्ण झालं. भक्ताच्या मनात साचलेला अज्ञानाचा अंधकार दूर करून त्याला स्वतःच्या अहंकारातून बाहेर काढून शरणागतीच्या प्रकाशापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य होतं आणि आज ते पूर्ण झालं. लक्षात ठेव, कार्य संपलं म्हणजे प्रवास संपला असं नाही. अजून काही जबाबदाऱ्या बाकी आहेत. मात्र आता प्रवास पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे. असे अनेक अवतार येतात आणि अनेक अवतार काळाच्या पडद्याआड जातात. कारण अवतार हे देहासाठी नसतात, अवतार हे काळासाठी नसतात. अवतार असतात ते भक्तांच्या जागृतीसाठी. जिथे जिथे अज्ञान उभं राहतं तिथे तिथे गुरुला अवतार घ्यावाच लागतो. आमचा हा अवतार देखील जगत उद्धारासाठी होता आणि हा अवतार देखील जगत उद्धारासाठीच आहे. जोपर्यंत एका तरी भक्ताच्या डोळ्यात प्रश्न असतो तोपर्यंत कर्तव्य संपत नाही. देह येतो, देह जातो, मात्र कर्तव्य कधी संपत नाही. सुंदरे, हा प्रवास आता पूर्णत्वाच्या दिशेने सुरू झालाय. अवतार संपला म्हणजे कार्य संपला असं नसतं. तुमच्या डोळ्यांना दिसणारा देहरूपी अवतार संपतो, मात्र अवताराचं अस्तित्व हे चिरंतन असतं. तो काळाच्या पलीकडे असतो, तो देहाच्या मर्यादेत अडकलेला नसतो. गुरुतत्व कधीच नष्ट होत नाही. जिथे जिथे अज्ञान डोकं वर काढतं, जिथे जिथे भक्तांचा आक्रोश असतो आणि जिथे जिथे श्रद्धा डगमगते तिथे तिथे अवतार पुन्हा प्रकटतो. आम्ही स्वतः दत्तगुरु, आम्ही स्वतः श्रीपाद श्री वल्लभ,
आम्ही होतो नृसिंह सरस्वती आणि आम्ही आहोत स्वामी समर्थ. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, अज्ञानाचा नाश करणारे आणि भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे. नावं बदलतात, रूप बदलतात, पण कृपा तीच असते. म्हणून भय बाळगू नका. आम्ही कुठे जात नाही, कुठे अदृश्य होत नाही. भक्तांच्या श्रद्धेत, नामस्मरणात आणि शरणागतीत आम्ही सदैव जिवंत असतो. अवतार संपतो तेव्हा फक्त देह विसावतो, मात्र तेव्हा गुरुतत्व अधिक जागृत होता. सुंदरे, भक्तांच्या कल्याणाकरता आम्ही कायम असू. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी. बराच वेळ झाला, अजून कसे स्वामी देव आले नाही? अहो सुंदरा मावशी, काय झालंय? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? पण बराच वेळ झाला, अजून स्वामीदेव आले नाहीत. मी थोड्या वेळासाठी आत गेले काय, स्वामीदेव गेले कुठेतरी बाहेर माझ्या डोळ्या आडून. हो ना, स्वामींनी मलाही खंडोबा मंदिरात पाठवलं होतं ना दिवा लावायला. हीच संधी साधून स्वामीदेव गेले बाहेर निघून. काय हो कपिलाताई, तुम्ही इथेच होतात ना? तुम्ही का नाही अडवलं स्वामी देवांना? नाही, मी प्रयत्न केला, पण स्वामी कोणाचं ऐकतायत का? आणि मग आपण कोण त्यांना जबरदस्ती करणार आहे, हो की नाही? म्हटलं जा. मी असते ना तर मी त्यांना एकटं जाऊ दिलं नसतं, त्यांच्या बरोबर गेले असते. तुम्ही का नाही गेलात त्यांच्या बरोबर? अगदी बरोबर बोललात सुंदरा मावशी. अहो मीही जायला निघाले होते, पण दरवाजापर्यंत गेले आणि आई ग आई, पाय फार दुखायला लागले हो. म्हटलं स्वामींबरोबर जाणं मला शक्य होणार नाही, फार पाय दुखताय. स्वामी देवा. सुंदरे, का अस्वस्थ होतीस? आम्ही तुला सांगूनच जाणार होतो. झोपा आता सगळे. स्वामी देवा, अहो तुम्ही तुमच्या आसनावर का नाही निजत, असे जमिनीवर का निजताय? सुंदरा मावशी, अहो तुम्ही केलेला अंथरूण कदाचित स्वामींना आवडले नसणार. काय इतके दिवस मी करत होते ना. स्वामी, तुम्ही काही काळजी करू नका, मी पुन्हा करून देते. हा, मग तुम्ही निजा त्यावर. हा, काही गरज नाही कपिले, आजपासून मी आसनावर झोपणार नाही. आम्ही जमिनीवर झोपणार. आणि ज्याला जायचं असतं तो आधी जमिनीशी नातं जोडतो.
हे काय चाललंय स्वामी देवांचं हल्ली? हे विरक्तपण, ही वेगळीच तटस्थता. शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंकर. आई ग आई 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 या वेदना, ही जळजळ, काय हा त्रास. किती वर्ष झाले पण हा त्रास जात नाहीये. वा रे वा. या त्रासातून मुक्त कर ना मला. आई अहो हे काय केलंय? अंगाला एवढा भस्म? अगं मग काय करू नलिनी, हा आजार असा आहे की निदान होत नाहीये, उपचार होत नाहीयेत. तेवढंच महादेवाचं भस्म लावलं की बरं वाटतं ग. पुन्हा पुन्हा तोच त्रास होत राहतो नलिनी मला. वैद्य बुवा, तपासा यांना. अनेक वैद्य हकीम येऊन गेलेत, पण कोणालाच आजाराचं निदान झालं नाही. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, तुम्ही अनुभवी आहात म्हणून तुम्हाला बोलावून घेतलंय. हो हो, तुम्ही अगोदर शांत व्हा, मी तपासतो. काय झालंय वैद्य बुवा? काही गंभीर आजार आहे का? वैद्य बुवा सांगा ना, कृपा करून काहीही लपवू नका. यांना मूत्रकुच्छ आजाराने पछाडलंय. मूत्रपुच्छ म्हणजे? लघुशंकेला त्रास होणे, वारंवार लघुशंकेला जाण्याची तीव्र इच्छा होणे, वेदना होणे, मूत्राशयात संसर्ग, हा रोग हळूहळू यांचं शरीर पोखरतोय. वैद्य बुवा, हा आजार बरा होईल ना? खरं सांगायचं ना तर हा आजार अंतिम टप्प्यात आलेला आहे, म्हणून औषधाचा काहीही परिणाम होत नाहीये. आणि आपल्या भागात औषधीही कमी आहे. पण आपण उपचार सुरू करू. शरीर कसा प्रतिसाद देते ते पाहू. हात कशाला जोडताय? अहो वैद्य म्हणजे देवाचं रूप, आणि तुम्ही माझ्यासाठी देव आहात. देवाला अशक्य काहीच नाही. माझा हा आजार बरा करावं, मी आयुष्यभर तुमच्या चरणांचा अभिषेक करीन. ह्या आजारामुळं किती त्रास होतोय समजतंय मला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा नंदराव, बरं होण्याची इच्छाशक्ती मरू देऊ नका. अहो तीच खरी औषधी आहे. औषध हे शरीरावर काम करतं, पण इच्छाशक्ती प्राणावर. मी तुम्हाला काही मात्रा उगाळून देतो आणि काही मात्रा नंतर घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आता मी तुम्हाला ही मात्रा दिली, आता थोडा वेळ बरं वाटेल. मी काही मुळ्या दिल्या आहेत, त्यानंतर घ्या. जिथे औषध थकते तिथे श्रद्धा श्वास घेते, त्यामुळे इच्छाशक्ती ढळू देऊ नका. नलिनी, अगं देव करो या औषधाने तरी मला बरं वाटू दे ग. धीर धरा, महादेव पाहतायत सगळं. महादेवा, अरे या औषधाच्या रूपांतरी तुझा आशीर्वाद मला मिळू दे. माझं दुःख कमी कर.
मला बरं कर या आजारातून. काल रात्री कुणाचंच ऐकलं नाही स्वामी देवांनी. जमिनीवरच झोपून राहील. पण अचानक असा निर्णय, हे संकेत नाही, हे ठीक नाहीये, हेच खरं. सुंदरा मावशी, मला वाटतं स्वामींच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे. नाही म्हणजे त्यांनी अचानक असा जमिनीवर झोपण्याचा निर्णय घेतला, यामागे नक्कीच काहीतरी संकेत असेल ना. माझ्याही मनात तोच विचार येतोय. स्वामी देवांच्या तब्येतीची काळजी वाटतेय मला. हे असं जमिनीवर झोपले तर त्रास होईल त्यांना. आणि आजकाल ना खूप विरक्त वागायला लागलेत ते. हे सगळं काहीतरी संकेत देत आहे. बुवाचं असं अचानक जमिनीशी नातं जोडणं. आमच्या मनात जे चाललंय हे जर खरं असेल ना, तर आम्हालाही वेळेत पावलं उचलायला हवी. स्वामी देवा, उठलात तुम्ही? बरं, एक प्रश्न विचारू? हे असं अचानक जमिनीवर झोपायचा निर्णय तुम्ही का घेतलात देवा? आता या जमिनीशी नातं जोडण्याची वेळ आली. जमिनीशी नातं म्हणजे स्वामी? स्वामी, तुम्हाला नेमकं काय सांगायचंय आम्हाला? कळेल, योग्य वेळ आल्यावर कळेल. सुंदरे, वडाच्या पारंब्या घेऊन ये, धूपदाणी घेऊन ये. आणि तुम्ही जा. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी देवा, हे तुम्ही नेमकं काय करताय? स्वामी, अहो हे सगळं कोणासाठी? काही गोष्टी फक्त उपचारांनी बऱ्या होत नाहीत, त्याकरता वेगळे उपाय करावे लागतात. आणि ते उपाय योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतात.